नमस्कार. मी डॉक्टर राजेंद्र कुमार सुखदेव देवकाते, शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक, महात्मा फुले नूतन महाविद्यालय, मिरजगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. माझा रोल नंबर आहे 38. मी आज UGC मालवीय मिशन टीचर ट्रेनिंग सेंटर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी FDP हा कोर्स वर्क करत असून त्या अनुषंगाने मी अष्टांग योगातील नियम यावर आपणाला मार्गदर्शन करणार आहे. मित्रांनो, सुरुवातीला आपण योग अर्थ संकल्पना याविषयी पाहू. योग म्हणजे काय, तर योग हा मूळ संस्कृत शब्द असून तो युज या धातूपासून बनलेला आहे. योग या शब्दाचा सर्वसामान्यपणे जोडणे, मिसळणे, युक्त होणे किंवा एकत्रित करणे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच काय, तर योगामुळे आत्मा आणि परमात्म्याचे एकत्रीकरण होते. योग हे कार्यकुशलता, मनाच्या भावनांवर अंकुश ठेवणे व सत्तेच्या प्राप्ती साधन असे मानले जाते. मानवी व्यक्तिमत्वाचे संतुलन साधण्यासाठी योग हे परिपूर्ण विज्ञान आहे. योगशास्त्र हे वेदाप्रमाणे अतिशय प्राचीन असे शास्त्र आहे. वेदातही योगशास्त्राचा उल्लेख आढळतो. म्हणजेच काय, तर योगशास्त्र एक जीवनशास्त्र आणि अध्यात्माचे विज्ञान असेही म्हटले जाते. आता सर्वसाधारणपणे अष्टांग योगाची पार्श्वभूमी पाहिली तर अष्टांग योग म्हणजेच काय, तर अष्टांग योग एक आस्तिक दर्शन आहे. आस्तिक दर्शन म्हणजेच काय, तर वेदाला मानणारं दर्शन. योग हा वैदिक साहित्याचा एक भाग पतंजलींनी सुमारे 2500 वर्षापूर्वी मांडला. म्हणजेच पतंजलींनी योग सत्र स्वरूपात पतंजलींनी त्यामध्ये 195 योग सूत्रे मांडलेले आहेत. यामध्ये काय, तर शरीर व मन या दोन्ही घटकांवर परस्पर असे 8 संस्कार केले जातात. सुखी व समृद्ध जीवन जगण्यासाठी योग हा एक राजमार्ग आहे असं महर्षी पतंजलींनी सांगितलेलं आहे. परंतु योगाचे अंतिम ध्येय हे ते नसून तो एक जाता जाता मिळणारा फायदा आहे असं महर्षी पतंजलींना सांगायचं होतं. त्यासाठी त्यांनी अष्टांग मार्ग सांगितले. म्हणजेच काय, तर समाजात वावरत असताना समाजाचा घटक म्हणून विचार केला पाहिजे. प्रत्येकाने समाजामध्ये कसे वागावे याचे देखील वर्णन महर्षी पतंजलींनी त्यांच्या अष्टांग योगामध्ये केलेलं आहे. आता त्यासाठी महर्षी पतंजलींनी अष्टांग योग मार्ग सांगत असताना त्यांनी साधनपादातील 28 नंबरचे सूत्र सांगितले. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, अष्टांग योग. म्हणजेच काय, तरी अष्टांग मार्ग हे 8 असून त्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी असे 8 अष्टांग मार्ग सांगितलेले. त्यामध्ये महर्षी पतंजलींनी यम, नियम, आसन आणि प्राणायाम हे 4 बहिरंग सांगितलेले आहेत. तर धारणा, ध्यान, समाधी हे 3 अंतरंग सांगितलेले व यात बहिरंग व अंतरंगाला जोडणारा एक त्यांनी दुवा सांगितलेला, तो म्हणजेच प्रत्याहार. तर आपण सुरुवातीला आज यम नियम याविषयी माहिती पाहणार आहोत. यम म्हणजे काय, तर व्यक्तीने समाजात वागत असताना इतरांशी कसे वागावे याविषयी जे मार्गदर्शन केलेलं आहे त्यालाच महर्षी पतंजलींनी यम म्हटलेले आहेत. आता यम हे देखील 5 प्रकारचे आहेत. त्यामध्ये काय, तर अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. तर अहिंसा म्हणजे काय, तर हिंसा न करणे. यासाठी महर्षी पतंजलींनी एक 35 साधनपादातील एक दुसरं सूत्र 35वं सूत्र वापरले आहे. त्यामध्ये ते म्हणतात की अहिंसा प्रतिष्ठाय तत्व धिन्नो वरित्याग. म्हणजेच काय, हिंसा न करणे, कोणालाही न दुखवणे. या ठिकाणी पूर्णत्वाने हिंसा अपेक्षित या ठिकाणी महर्षी पतंजलींना पूर्णत्वाने अहिंसा अपेक्षित आहे. म्हणजेच काय, अहिंसा ही 3 प्रकारची असते. त्यामध्ये कायिक, वाचिक आणि मानसिक. कायिक म्हणजे काय, तर शारीरिक आघात, कुठल्याही प्राण्याला किंवा मनुष्याला शारीरिक आघात न करणे. वाचिक म्हणजे काय, तर दुःख होईल असे न बोलणे. आणि मानसिक म्हणजे काय, तर वाईट विचार. अहिंसा पालन केल्यामुळे काय होते, तर त्याच्याभोवती असणाऱ्या वैरभावनेचा त्याग होतो असे महर्षी पतंजली सांगतात. दैनंदिन व्यवहारात एखादी टोकाची भूमिका योग्य नाही किंवा विशिष्ट मर्यादेपर्यंत पालन करणे आवश्यक असते असे महर्षी पतंजली सांगतात. त्यानंतर सत्य म्हणजे काय, जसे पाहिले, अनुभवले, जाणले, जसे ऐकले त्याप्रमाणे वाणीची व मनाची प्रवृत्ती अशी देणे म्हणजे सत्यपालन. फक्त मनुष्य जीवासाठीच परमेश्वराने वाणी निर्माण केली आणि ती सर्वांच्या कल्याणी करता केलेली आहे. म्हणूनच खरे बोलल्याने जर काही नाश किंवा एखाद्याला त्रास होत असेल तर त्याला सत्य म्हणू नये असे महर्षी पतंजली म्हणतात. त्यानंतर पुढचं आहे आस्तेय. आस्तेय म्हणजे काय, तर स्थेय म्हणजे चोरी आणि अस्तेय म्हणजे चोरी न करणे. दुसऱ्याची वस्तू त्याच्याकडून पळवून आणणे व स्वतःच्या ताब्यात घेणे एवढ्यापुरता अर्थ मर्यादित नाही. जी वस्तू आपली नाही ती न घेणे म्हणजेच
असते. एखाद्या ज्या वस्तूला मालक नाही किंवा ती वस्तू घेणे म्हणजे ती वस्तू घेणे म्हणजे चोरी करणे. चोरी न करण्याच्या व्रतपालनामुळे सर्व रत्नांचा म्हणजे सद्गुणांचा लाभ साधकाला होतो. यानंतर पुढचं महर्षी पतंजलींनी नियम सांगितला आहे तो पण म्हणजेच अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे काय? कोणत्याही वस्तूचा संग्रह न करणे. आपणास वस्तुतः न लागणाऱ्या गोष्टींचा संग्रह किंवा जमवून ठेवणे म्हणजेच अपरिग्रह होय. उदाहरणार्थ एखादी बाई स्वतःच्या श्रीमंतीची मैत्रिणीच्या घरी जाते, आणि मग ती बाकीच्या तिच्या साड्या पाहते. त्यानंतर तिला वाटतं की हिच्याकडे साड्या आहेत तर मग माझ्याकडे का नाही, मग त्यातून तो अपरिग्रह तयार होतो, असं महर्षी पतंजलींनी सांगायचं आहे. यानंतर महर्षी पतंजलींनी 5 नियम देखील सांगितलेले. त्यामध्ये काय नियम म्हणजे काय तर स्वतःवर घालून घ्यायचं, साधकाने स्वतःवर घालून घ्यायची बंधने, यालाच महर्षी पतंजलींनी नियम म्हटलेले आहे. हे नियम देखील 5 प्रकारचे आहेत, 5 नियम आहेत. त्यामध्ये शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान असे 5 नियम सांगितले. म्हणजेच काय तर योगाच्या अभ्यासामध्ये लवकर प्रगती व्हावी म्हणून योग्याने म्हणजे साधकाने स्वतःवर काही बंधने घालून घ्यायचे, त्याचे कटाक्षाने पालन करणे म्हणजेच नियम होय. ते नियम म्हणजे त्यामध्ये पहिला नियम आहे शौच म्हणजे काय तर शुद्धता ही 3 प्रकारची आहे. ज्या कायिक, वाचिक आणि मानसिक. कायिक शुद्धी म्हणजे काय तर बाह्य शुद्धी, म्हणजेच आपण जे दैनंदिन प्राप्तविधी वगैरे हे जे सर्व आहे ते कायिक शुद्धीमध्ये येते. त्यामध्ये दात, शरीर, कपडे किंवा अंतशुद्धी, शुद्धिक्रिया हा प्रकारचे जे सर्व शौच कायिक शुद्धीमध्ये येतं. त्यानंतर वाचिक म्हणजे काय तर मितभाषी राहणे, जास्त न बोलणे किंवा आरडाओरड न करणे, ह्याला मितभाषी किंवा वाचिक म्हटलेलं आहे. त्यानंतर मानसिक शौच म्हणजेच काय तर शरीर व मनाचा अतूट संबंध असल्याने प्रत्येक योगिक प्रक्रियेचे परिणाम शरीरावर मनावर होत असतात. त्यासाठी त्राटक ही शुद्धिक्रिया यासाठी उदाहरण म्हणून आपल्याला पाहता येईल. यानंतर 2 नंबरचा हे आहे संतोष म्हणजे काय हा फार महत्त्वाचा गुण मानला जातो. त्यामध्ये समाधान मानणे म्हणजे संतोष होय. जे मिळाले आहे त्यातच संतोष मानायला शिकले पाहिजे. जीवनामध्ये बरेच दुःख कमी होईल असे महर्षी पतंजली सांगतात. याकरता तशी मनाची तयारी केली पाहिजे. जो व्यक्ती संतोष वृत्तीचा किंवा समाधानी नसतो त्याला आपल्याकडे जे आहे त्यापेक्षा आपल्याकडे नाहीत यामध्ये आनंद, सुख आहे असे वाटायला लागते. उदाहरणार्थ दैनंदिन जीवनामध्ये असंख्य अशी उदाहरणं सांगता येतील. त्यामध्ये एखाद्या व्यक्तीला सुरुवातीला 2 चाकी सायकल घेतल्यानंतर त्याला वाटतं की आपल्याकडे मोटरसायकल असावी, मोटरसायकलवाल्याला वाटतं की आपल्याकडे कार असावी, कारवाल्याला वाटतं की आपल्याकडे लक्झरियस कार असावी किंवा ह्याच्यापेक्षा अजून महागड्या कार असाव्यात असं त्याला वाटतं. म्हणजेच काय तर ह्यामध्ये त्याला संतोष नसतो. संतोषामुळे काय होतं तर उत्तमापेक्षाही श्रेष्ठ सुखाचा लाभ घेता येतो आणि संतोषवृत्ती कायम असणाऱ्या व्यक्ती कायम खुश, सुखी, आनंदी असतात. त्यामध्ये समाधान मानतात. त्यामुळे शारीरिक व मानसिक ताणतणाव निर्माण होत नाहीत. त्यानंतर महर्षी पतंजलींनी 4था नियम सांगितला आहे तो म्हणजे तप. एक चांगल्या उद्देशाने एखादी गोष्ट, त्रासदायक गोष्ट सहन करणे म्हणजे तप होय. एखादी गोष्ट करीत असताना शारीरिक मानसिक पीडा आली तरी ते कार्य न सोडता अखंडपणे करीत राहणे म्हणजे तप होय. तपाच्या अभ्यासामुळे शरीराच्या इंद्रियांमधील सर्व अशुद्धी नाहीशा होऊन ती अधिक कार्यक्षम होतात. म्हणूनच योगिक प्रक्रिया करत असताना होणाऱ्या शारीरिक पीडा आनंदाने सहन करणे आवश्यक असते. श्रीमद भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायात देखील तपाचे 3 प्रकार सांगितले. त्यामध्ये सात्विक म्हणजेच मोठ्या श्रद्धेने फलाची अपेक्षा न करता केले जाते ते म्हणजे सात्विक. राजस म्हणजे काय सत्कार, पूजा, मान इत्यादी प्राप्त केले जाते. आणि तामस म्हणजे काय मूर्खपणातून विधी वाचून दुसऱ्याला त्रास देण्यासाठी केलेले जे तप असतात त्याला तामस तप असे म्हटले जातात. यानंतर स्वाध्याय. श्रीमद भगवद्गीतेमध्ये स्वाध्यायाचे लक्षण सांगताना जप करणे म्हणजे स्वाध्याय असं सांगितलेले आहे. स्वाध्यायामध्ये श्रवण, मनन याचा अंतर्भाव होतो. हा प्रकारचा स्वाध्याय 2 प्रकारचा असतो. तो म्हणजेच मोठ्याने उच्चार करून केला जाणारा आणि दुसऱ्याला ऐकू येणार नाही अशा हलक्या आवाजात केला जाणारा जप. म्हणजे स्वाध्याय त्याने काय होतं तर स्वाध्यायामुळे इष्टदेवतेचे दर्शन होते. इष्टदेवता म्हणजेच आपल्याला इष्ट असलेले सर्वात आदर्श व महत्त्वाचे ध्येय आपल्याला प्राप्त करता येतात. उदाहरणार्थ PhD मिळवणे हे देखील ध्येय इष्टदेवताच आहे. त्यासाठी केले जाणारे प्रयत्न म्हणजेच स्वाध्याय असे म्हणतात. यानंतर शेवटचा त्यांनी नियम सांगितलेला आहे तो म्हणजेच ईश्वर प्रणिधानाने. म्हणजेच काहीतरी ईश्वराची आराधना, उपासना, भक्ती करणे म्हणजेच ईश्वर प्रणिधान. आपल्यापेक्षा मोठी निर्मिती करणारी व्यक्ती या जगात आहे आणि यावर त्याचा विश्वास ठेवणे. मनात योजलेल्या मंत्राचा जप करता अनुष्ठान पूर्ण झाले की साधकाला मनात योजलेली देवता प्रसन्न करता होते म्हणजे त्याला त्या देवतेचे दर्शन होते.
ईश्वराशी पूर्णगती शरणागत प्राप्त केल्यानंतर साधकाला समाधी अवस्था प्राप्त होते. पतंजलींनी अष्टांग योगाचे अंतिम उद्दिष्ट समाधी सांगितलेले. त्यासाठी समाधी साधण्याकरता यम नियमापासून अंगाचा दीर्घकाल निरंतर व श्रद्धापूर्वक अभ्यास करायला हवा. समाधीबाबत सांगताना महर्षी पतंजलींनी प्रथम सबीज समाधी, निर्बीज समाधी, नंतर धर्ममेघ समाधी व अखेर कैवल्य प्राप्त होते असे सांगितलेले आहे. अष्टांग योगाचे अंतिम साध्य हे समाधी असले तरी समाधीचे उद्दिष्ट कैवल्य आहे. म्हणजेच समाधी सिद्धी हे कैवल्य आहे. ते अष्टांग योगाने साध्य होते. तसेच ईश्वर प्रणिधानानेही साध्य होईल असे महर्षी पतंजलींना या ठिकाणी सांगायचे आहे. अशा प्रकारे मी आज आपणास नियम महर्षी पतंजलींनी अष्टांग योगातील जे नियम सांगितलेले आहेत त्याविषयी आपणाला थोडक्यात माझे मत सांगितलेले आहे. धन्यवाद. हरिओम.